इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 67 बघत होतो आपण। काय सांगत होते आतापर्यंत? जीवाचा कर्ता अधिकार घेतला होता, तर या गाथेपासून भोक्ता अधिकार सुरू झाला आहे। त्या क्वेश्चनच्या आन्सरमध्येच अधिकार पण बदलला। काय प्रश्न होता की जीव कर्मांचा कर्ता नाही, आणि जर कर्म जीवानी कर्म केले नाहीत किंवा कर्माने जीवाला केलं नाही तर जीव त्याचं फळ कसं भोगतो, असा प्रश्न होता। आणि कर्म जीवाला फळ तरी कसं देतं? मग त्याचं उत्तर देत असताना त्यांनी प्रत्येक द्रव्य स्वतःचा कर्ता आहे निश्चयाने, आणि व्यवहाराने निमित्त रूपाने परद्रव्याचं तिथं कर्ता म्हणून दाखवलं। पण वास्तविक निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध दोन द्रव्यामध्ये नाही। मग 67 गाथेमध्ये काय सांगायला लागले? जीवा पोगल काया अण्णोण्णा गाढ गहन पडिबद्धा काले विजुज्यमाना स्वह दुःखम देंती भुंजंती। जीव आणि पुद्गल अन्योन्य अवघाड रूपाने जे प्रतिबद्ध झालेले आहेत, एका क्षेत्रामध्ये जे एकमेकांशी बद्ध झालेले आहेत, ते काले विजुज्यमाना, काळ प्राप्त झाला असताना, म्हणजे त्या कर्मांचा उदय काळ प्राप्त झाला असताना सुख दुःख रूपाने फळ देतात आणि जीव त्याला भोगतो, असं गाथेमध्ये त्यांनी सांगितलं होतं। तर त्याच्यामध्ये काले विजुज्यमानावर काल मी सांगत होते की 5 समवायामध्ये जी काललब्धी आहे, तर ती काललब्धीसुद्धा एक प्रकारचं कारण आहे कार्य होण्यामध्ये। हॉटस्पॉट जसं आपण म्हणतो ना की सम्यक दर्शन आत्ताच का झालं, कारण तशा प्रकारची काललब्धी कारण आहे। त्या काळाचं योग मिळाल्याशिवाय होणार नाही। तिथं शास्त्र आहे वरच्या साईडला 2 नंबर कप्प्यातलं, माझ्याकडं इकडं रेड ते इकडचं कप्प्यात वरचं पंचास्तिका नाव आहे। तर जीवाचा आणि कर्माचा सांगितलं निमित्त नैमित्तिक संबंध आहे। काल प्राप्त झाला असताना ते वियुक्त होतात आणि म्हणजे निघून जातात, आणि जात असताना सांगितलं सुख दुःख रूपाने फळ देतात आणि जीव त्याला भोगतो। तर कुठलंही कार्य आपण काय म्हणतो, याच समयात का झालं, याच काळी याच वेळी का झालं, तर म्हणून तिथं सांगतायत की ते किंवा मागं पुढं का नाही झालं, वेगळ्या प्रकाराने का नाही झालं, त्याच्याकडूनच का झालं, सगळे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर काय दिलं, त्या काळामध्येच होण्यासारखं होतं म्हणून ते त्यावेळीच झालं। आणि जसं होणार होतं तसं झालं, ज्यावेळी होणार होतं तेव्हाच झालं, ज्याच्याकडून होणार तेव्हाच झालं। सगळीकडे ते त्याचे कारण लावून घ्या। जसं सांगितलं की जो जो देखी वीतरागीने सो सो होसी वीरारे, जे जे काही भगवंतांनी सर्वज्ञांनी पाहिलेलं आहे तेच होणार आहे, तेव्हाच होणार आहे, तसंच होणार आहे। त्याच्यामध्ये कोणी फेरफार करू शकत नाही। पण जो काललब्धीला जाणत नाही किंवा त्या कार्याचं निमित्त कोण आहे, त्याचं कार्य त्याच्या उपादानाने झालं आहे हे जो जाणत नाही, तो निरंतर सांगितलं आकुलित होत राहतो। म्हणून प्रत्येक कार्यामध्ये काल काय सांगितलं होतं वाक्य, कार्य आणि काललब्धीसाठी काय वाक्य होतं काल? 67 नंबरची गाथा आहे, पण त्यामध्ये एक 5-6 गाथा पुढं असेल, 73 नंबरची गाथा असेल बघ। काल काय वाक्य सांगितलं होतं परवा? योग्य काळामध्ये योग्य काललब्धी असते आणि योग्य कार्यामध्ये पण योग्य काललब्धी।
योग्य काललब्धी आल्यावर योग्य कार्य होतं आणि योग्य कार्यामध्ये योग्य काललब्धी असतेच असं. किंवा मग असं सांगितलं की प्रत्येक कार्यात काल निश्चित असतो आणि प्रत्येक काळात कार्य निश्चित असतं. काल आणि कार्य या दोघींचा असं संबंध दाखवला होता. कुठली गाथ आहे माहिती? जीवा पोगल काय असं स्टार्टिंग आहे. तर नुसतं त्याचा अर्थ बघ, कारण ते वेगळं प्रकरण आहे इथं. म्हणून जेव्हा कर्मांचा वियोग काळ आला की ते फळ देऊन निर्जरित होतात. व्यवहाराने जीव त्या फळाला भोगतो असे म्हणले जाते. हे सगळं जे कथन चालू आहे ते पंचास्तिकामध्ये जे सांगितलं ते सगळं सिद्धांत सांगितले गेलेत या ग्रंथामध्ये. म्हणून आम्हाला काल काय सांगितलं होतं? 3 ग्रंथ आहेत, समयसार, प्रवचनसार आणि पंचास्तिका. कुठल्या ग्रंथाने काय कार्य होतं? आम्हाचं प्रवचन ऐकलं असेल तर सांगा बघू. 2-3 दिवस आम्हाने हे घेतलं होतं. समयसार का शिकायचा? समयसार शिकल्याने काय होतं? ऐकत जावा की जरा. टाकतेत बिचारे कोण कोण प्रवचन, तुमच्यापर्यंत यावं म्हणून टाकलेलं असतं ते, तुम्ही ऐकत नाही तर मग इथं येऊन ऐकत जावा आमच्याकडं आम्हाचं प्रवचन चालू असताना. काय सांगितलं? समयसार हा ग्रंथ शांती देणार आहे. तिथं वही आहे, घे मागं ब्लू कलरची डायरी आहे. समयसार शांती देणारा आहे. प्रवचनसार जीवनामध्ये हरित क्रांती घडवतो. का? कारण सगळं ज्ञान आणि ज्ञेयाचं वर्णन करून सांगितलं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्रातून सायंटिफिक रीतीने तुम्हाला सिद्धी करून दाखवली. म्हणून म्हटलं समयसार शांती देणारा आहे, प्रवचनसार जीवनामध्ये हरित क्रांती घडवणारा आहे. आणि पंचास्तिकाने सांगितलं भ्रांती नष्ट होते. म्हणजे जीवाचं कार्य काय, पुद्गलाचं कार्य काय, किंवा जीव आणि पुद्गल एकमेकांच्यासाठी साधक आहेत का बाधक आहेत, सगळ्या रीतीने जे काय हे सिद्धांत सांगितले ना त्याच्याद्वारे सांगितलं जीवनामध्ये एक जीवनातली भ्रांती नष्ट होते. आणि नियमसारखा शिकायचा तर सांगितलं जीवनातील प्रमाद नष्ट करण्यासाठी म्हणून नियमसारचं अध्ययन करा असं सांगितलं जातं. ज्याच्यामध्ये की जरा अध्यात्मपूर्ण चरणानियोगाचं वर्णन येतं. म्हणून सांगितलं सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करताना आपल्याला त्याचं विशेषतः माहिती पाहिजे. मग का शिकताय पंचास्तिका हो? सिद्धांत रूपाने एक एक गोष्टी त्यांनी दाखवत आहेत आणि 5 अस्तिकायांचं समजून आपल्याला जीवनात काय उपयोग ह्याचं कथन केलं आहे. समयसारमध्ये काय सांगितलं किंवा प्रवचनसारमध्ये काय सांगितलं? 8-9 नंबरची गाथा आहे प्रवचनसारची. त्यात काय सांगितलं होतं की जीव जेव्हा जे परिणाम करतो त्या रूप आहे असं म्हटलं जातं. जीवो परिणामदी जदा सुहेण असुहेण वा सुहो असुहो शुद्धेण तदा शुद्धो हवदिही परिणाम सद्भाव. जेव्हा केव्हा तो शुभ रूपाने परिणमन करतो तर जीव शुभ म्हटला जातो, अशुभ रूपाने परिणमन करतो तर जीव अशुभ म्हटला जातो. तसंच राग रूपाने परिणमन करताना जीवच रागी, जीवच द्वेषी, असं सगळं जीवाशी अभेद कथन केलं जातं. आणि तेच इथं आता पंचास्तिकामध्ये काय सांगितलं? राग कर्माचा आहे, जीवाचा नाही. काय झालं आता? म्हणजे सगळं एकटे कुंदकुंदाचार्यच सांगायला लागलेत, पण एकीकडं कथन एका टाईपचं आहे, एकीकडं दुसऱ्या टाईपचं कथन आहे. सगळीकडं म्हणून सांगितलं नाही. एक तत्वाची दृष्टी असेल तर ग्रहण करताना आपल्याला भूल होत नाही. म्हणजे सगळे वेगवेगळे व्ह्यूनी सांगितलं, एक निश्चयाच्या अपेक्षेने सांगितलं. म्हणून ह्याच्यासाठी अनेकांत माहिती पाहिजे. कशा रीतीने कुठं कसले सिद्धांत वापरत आहेत, कुठं कसले नय वापरत आहेत, हे सगळं समजलं तर. समयसार सांगतो अध्यात्म रूपाने की जीव रागी नाही, द्वेषी नाही, जोसो उसो चेव. कसा आहे जीव? जसा आहे तसा आहे, कधी कुठल्या पर्यायरूप होत नाही. समयसारचं अध्यात्म कथन सांगतं, प्युअर आत्मा दाखवतो तुम्हाला, जसा आहे तसा ग्रहण करा. आणि तेच पंचास्तिका सांगतो की जेव्हा त्या कर्मांच्या सान्निध्यात येतो त्यावेळेस तिथं निमित्त रूपाने ते कर्म तुम्हाला फळ देतात. इथं आता आपलं तेच वर्णन चाललंय. व्यवहाराने
समयसारखीमध्ये पण असं चालेल ना, कथन वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळ्या अधिकारामध्ये कथन म्हणजे सगळीकडे मुख्यता कशाची आहे, अध्यात्म रूपाने आत्मा, शुद्ध आत्मा दाखवायचा आहे तिथं. म्हणजे इवन इथं पण दाखवायचं आहे की, पण इथं कसं असं सगळ्या सिद्धांतांमधून सांगतायत आणि तिथं आतून बाहेर कथन करतील समयसारमध्ये. आत्म्याला मुख्य ठेवणार आणि मग तुम्हाला सगळं बाहेरची वस्तुव्यवस्था सांगणार. इथं कसं वस्तुव्यवस्थेतून आत्म्याकडे न्यायला लागलं, म्हणून सांगितलं जरा असं सांगायची पद्धत डिफरंट आहे म्हणा. सांगायचं तर आपल्याला शुद्ध आत्माचं आहे, तोच ग्राह्य आहे, तोच उपादेय आहे. फक्त कसं ग्रहण करायचं ते, एखाद्याला वेगळी टेस्ट असते, दुसऱ्याला वेगळी टेस्ट असते. म्हणून 1-2 मिनटं. चल, काय चाललं होतं तर आपलं, सगळी भ्रांती नष्ट झाली. आपल्याला लई येते. काय विघ्न येणार नाहीत असं हे भ्रांती होती ना. तर ज्या समयाला जे जसं व्हायचं ते होणारच. 67 नंबरच्या गाथेमध्ये आपण थोडं बघितलं होतं बहुतेक ना. टीका बघितली होती का? खाली होती आपली, वाचत कुठंपर्यंत वाचलं होतं? अमृतसंग्रहाच्या एक लाईन झाली होती वाटते शेवटची. राहिली होती का? बरं, मी तेवढा अर्थ सांगते फक्त एकदा. निश्चयाने जीव आणि कर्मांचं एक कर्तृत्व असताना सुद्धा, म्हणजे जीव जीवाचंच कार्य करतं, कर्माचं नाही, कर्माचंच करतं, जीवाचं नाही, असं एक कर्तृत्व असताना सुद्धा व्यवहाराने कर्म फळ देतात. कर्माने दिलेलं फळ जीव प्राप्त करतो असं म्हणणं न विरुद्धते, विरोधाला प्राप्त होत नाही असं येथे सांगतात. म्हणजे जीवानी फळ भोगलं ते कोणाचं भोगलं? ॲक्च्युली आपल्या परिणामांचंच भोगलं, पण म्हटलं जातं काय, कर्मानी फळ दिलं आणि जीवानी भोगलं. जीव खरोखर मोह राग द्वेषाने स्निग्ध असल्यामुळे आणि पुद्गल स्कंद स्वभावानेच स्निग्ध असल्यामुळे, जीवाचा वास्तविक गुण नाही आहे स्निग्धता, पण तरीसुद्धा काय म्हटलं, स्निग्ध वृक्ष कुठल्या गुणाची पर्याय? स्पर्श गुणाची. म्हणून सांगितलं की पुद्गलाचं सुद्धा बंध का होतो, तर एका स्पर्श गुणामुळं. स्पर्श गुणातले सुद्धा 8 पर्याय आहेत, त्यातल्या फक्त स्निग्ध गुण वृक्ष गुणामुळंच बंध होतो. बाकी अन्य गुण आणि अन्य पर्याय सुद्धा तिथं बंधासाठी कारण नाहीत. मग पुद्गलाचा तर स्वभाव आहे, त्यामुळं तो स्निग्धतेला प्राप्त होतो, बंधाला प्राप्त होतो. आणि मोक्षशास्त्रामध्ये परवा वाचलं होतं ना, काय सांगितलं होतं, जेव्हा बंध होतो त्यावेळीस 3 अपेक्षा घटवल्या त्याच्यामध्ये. त्या पुद्गल परमाणूचा परमाणूशी बंध, परत पुद्गलाचा जीवाशी बंध, आणि अजून एक काहीतरी विवक्षा घेतली. म्हणजे 3 विवक्षेने बंध सांगितला. तर जेव्हा पुद्गलाचा पुद्गलाशी होतो त्यावेळेस ह्या स्पर्श गुणाच्या निमित्तात बंध होतो, आणि जेव्हा जीवाचा पुद्गलाशी बंध म्हणतो त्यावेळेस तिथं निमित्त नैमित्तिक रूपाने कर्मांचा उदय आला, किंवा कर्मपूर्वी जे आपण केले होते, भाव जे पूर्वी केले होते त्यांचा उदय आला आणि त्यानुसार आपण परिणमन केलं, तर कर्मांचा जीवाशी बंध झाला. मग इथं हेतू देत आहेत की कारण जीवामध्ये सुद्धा मोह राग द्वेष रूपाने स्निग्धता असल्यामुळे मग जीवसुद्धा त्या बंधाला प्राप्त होतो, आणि पुद्गलाबरोबर पुद्गलाचा तो गुण असल्यामुळे बंध अवस्थेमध्ये द्वेणुकादीप्रमाणे, म्हणजे 2 अणूंचा जसं बंध होतो त्याप्रमाणे अन्योन्य अवगाह ग्रहण रूपाने प्रतिबद्धतेने अवतिष्ठन्ते, म्हणजे राहतात. जीव आणि कर्म एकाच प्रदेशामध्ये बद्ध रूपाने राहतात. यदा तू ते परस्परम वियुज्यन्ते, जर ते परस्पर पासून वेगळे झाले, जेव्हा कर्म जीवापासून परस्पर भिन्न झाले, तेव्हा उदित प्रच्यवमाना निश्चयेन सुख दुःखरूप आत्मपरिणामांना फलम यच्छन्ति. म्हणजे काय सांगायलेत, जेव्हा ते कर्म उदयाला येतात तेव्हा जीव अशुद्ध निश्चयाने आणि त्या कर्मांचं सुख दुःखरूप फळ भोगतो. जरासं त्या एका वाक्यामध्ये खोच आहे. 2 गोष्टी सांगायला येते. व्यवहारा निश्चयाने आणि म्हणजे अशुद्ध निश्चयाने जीव त्या सुखदुःखाला भोगतो, जे की त्या कर्माच्या द्वारे दिलेलं फळ आहे, आणि व्यवहाराने इष्ट अनिष्ट विषयाच्या निमित्तात प्राप्त झालेलं जे
सुखदुःख आहे त्याला भोगतो. जसं मला कोणीतरी त्रास दिला, मग मी काय म्हणले, कोणी मला त्रास दिला, कोणी मला दुःखी केलं. मुलाला तुम्ही मारलं समजा, तर ते मुलगा द्वेष धरतो कोणाशी, तुम्ही मारलं म्हणून. त्या जर कुत्र्याला काठीने मारलं तर ते कुत्रा काय करतो, द्वेष करतो. म्हणजे ज्यांनी मारलं त्याच्यामुळं मला द्वेष झालं. म्हणजे ते जे विषय आहे ते विषय सुखदुःखाला कारण म्हणतो. ॲक्च्युली आहे काय तिथं, म्हणजे एकानंतरचे एक लेयर्स बघा. पहिलं आहे जीवाचे परिणाम तुम्हाला सुखदुःख देत आहेत, त्याच्यानंतर कर्म त्यांचा उदय चालू आहे ते सुखदुःख देत आहेत. त्याच्या पण बाहेरची लेअर म्हणजे काय, हे परद्रव्य, जे की इष्ट अनिष्ट रूपाने म्हणतो आपण त्यांना, पण ॲक्च्युली ते काय फळ देणारे नाही आहेत, निमित्त आहेत. म्हणून म्हणलं काय की घरात आईने स्वयंपाक नीट नाही केला तर आपल्याला काय आवडलं नाही, राग आला, त्रास झाला, काय असं आपण त्याच्यामुळं मला दुःख. मग कोणामुळं दुःख झाला, म्हणजे ते जे खाल्लं अन्न ते कारण, परत ते बनवणारी आई कारण, मग माझे कर्म कारण आणि माझे परिणाम कारण. म्हणजे दुःख होण्यामध्ये नय आहेत ना, असे बाहेरचे नय नाही, आताच जायचे ते नय कसे लावायचे त्यानुसार. मग तिथं समजणार की खरा करता कोण आहे. म्हणून पुद्गल कर्माचं फळ कर्म देतं, पण जीव भोगतो त्यावेळेस त्याला म्हटलं गेलं की कर्माचं फळ मिळालं. नाहीतर जीव तर त्या कर्मांशी बद्ध नाही आहे की त्यांनी फळ दिलं आणि जीवाने भोगायलाच पाहिजे. त्यामुळं जीव स्वतः त्याच्याशी एकमेक होतो आणि ते कर्म भोगतो, असं म्हणलं गेलं. वाचताय, जीवाहाच निश्चयेन निमित्त मात्रभूत द्रव्य कर्म निवर्तिते सुख दुःख स्वरूप आत्मपरिणामानां व्यवहारेण द्रव्य कर्म उदय आपादित इष्ट अनिष्ट विषय भावी द्रव्य कर्म उदय आपादित द्रव्य कर्मोदय अपादित इष्ट अनिष्ट विषयाणां भोक्तृत्वात् तथाविधं फलं भुंजन्ते. बरोबर, भोक्तृत्वात्. आता अर्थ पण सांगा. जीव आणि जीव निश्चयाने, म्हणजे इथं हे सगळं व्यवहाराचं कथन सांगितलं होतं की कर्म परिणामांचा उदय आला त्यावेळेस त्या कर्मांना भोगत असताना जीव सुखी दुःखी होतो, किंवा मग बहिरंगामध्ये व्यवहाराने इष्ट अनिष्ट विषयांच्या निमित्तात जीव सुखी दुःखी होतो. पण आता सांगतायत की निश्चयाने जीव निमित्त मात्र भूत द्रव्य कर्माने निवर्तित, त्याचाच खुलासा करून सांगतायत. निमित्त मात्रभूत द्रव्य कर्माने रचलेलं जे सुखदुःखरूप आत्मपरिणामांचा भोगता आहे, आणि व्यवहाराने द्रव्यकर्माने आपादित, म्हणजे द्रव्यकर्माचा उदय प्राप्त झाला असताना जे मिळालेले इष्ट अनिष्ट विषय त्यांचा भोग घेत असल्यामुळे त्या प्रकारचं फळ भोगतो असं म्हटलं. म्हणजे जीव कोणाला भोगतो वास्तविक, तुम्हाला आवडती डिश समोर मिळाली आणि तुम्ही खाल्ली तर तुम्हाला आनंद आला, कोणाला भोगलं तुम्ही, मग म्हणजे मला सुख झालं, लाडू पाहिजे होता मला मिळाला, मी खाल्ला, मला आनंद झाला. जाऊ द्या, आंबा आता सध्या सीझन त्याचं म्हणल्यावर आंबा मिळाला, तो खाल्ला, आनंद झाला. कशामुळं झाला हो, आपण असं त्यातल्या डेप्थला जात नाही, वाटत नाही आपल्याला की ते आंब्यामुळं मला सुख आलं, हे इतकी आपली दृष्टी बाहेर असते. हां, इच्छापूर्तीचा आनंद येतो, ती इच्छा कंप्लीट झाली माझी. बरं, अजून म्हणजे साध्या साध्या भाषेत सांगा, मला लय अवघड कळत नाही बरं का शास्त्रातलं, असं साधं साधं सांगा बघू, काय कशामुळं मला सुख झालं. हां, म्हणजे काय झालं, हां म्हणजे मी स्वतःला तसं इन्स्ट्रक्ट केलं की मी हे खाल्लंय मला सुख झालंय, हे विचार तुम्हाला सुख देतात. बाकीचं काय तुम्ही म्हणलं ना, त्याच वेळी मागे एकदा एक इन्सिडेंट सांगितलं होतं की ते खाताय वस्तू आणि आनंद भोगताय तुम्ही, आणि त्याच वेळी तुम्हाला न्यूज आली घरातल्या कोणाचा तर ॲक्सिडेंट झाला आहे, कोणाचा तर वियोग झाला आहे. आता ती वस्तू तोंडात आहे तुमच्या, एक क्षणापूर्वी तुम्हाला ती आनंद देत होती, आता काय करते, का नाही देत, ती आनंदाची वस्तू होती ना.
हां, म्हणजेच म्हणायचे विचार आपले आपण स्वतःला तसं काय म्हणायचं गाईड करतो त्या विचाराने, की हे मला आनंद देत आहेत किंवा हे मला ह्याच्यातून आनंद मिळणार आहे, मिळतोय, तेवढ्यानेच तुम्ही खुश होता. मग हेच करतायत मुनिराज. काय करताय तो सगळ्या परिग्रहापासून भिन्न किंवा असं ते संयमाची साधना कशी करू शकतात. त्यांनी तेवढेच विचार तोडलेत की बाहेरच्या परद्रव्यातून मला सुख येत नाही, माझं सुख माझ्यात आहे, इनबिल्ट आहे, कुठून मला बाहेर आणावं लागणार नाही आहे त्याला. आणि हे विचार आणि याचा स्वीकार आहे म्हणून ते इतकं निर्विकल्प जगू शकतात विदाऊट कुठली सामग्री, कुठला परिग्रह रहित. मग तसं आपल्याला पण आपण अशी आधीनता वाढवत चाललो आहे. सकाळी हे पाहिजेच, दुपारी ते पाहिजे, संध्याकाळी हे पाहिजेच, किंवा त्या ऑफिसमध्ये गेल्यावर हे पाहिजे, घरी आल्यावर हे पाहिजे. म्हणजे असं एक आपण स्वतःसाठी काय म्हणायचं एक रूल घालून ठेवल्यासारखं. मग त्याच्या अधीन बाहेर जाताना चप्पल पाहिजेच, बरोबर. मग ते नसलं तर इतर वेळेस तर काय त्याच्याबद्दल विकल्प नसणार, पण बाहेर पडायचं म्हणल्यावर ते नसलं तर किती आपण डिपेंडंट त्याच्यावर. जावं बघू उन्हाचं बाहेर बिना चप्पलचं, म्हणजे ते पाहिजेच, त्याची आधीनता. म्हणून म्हटलं ते सुख देणारं. आता कितीतरी त्यागींचं विहार चालू आहे, उन्हाचं पण विहार करतायत नाही का, उपाय पळत त्यांचे. मग त्यांनी तिथं किती आकुलीत त्याच्यासाठी, म्हणजे दाखवलं ना कोणाकोणाचे ते फोटो आले होते की महाराजांचे पाय त्या उन्हाने पोळून पोळून किती असं साल निघाले त्याची पायाची. म्हणजे म्हणायचे की आपण त्याला सुखाचं आणि दुःखाचं कारण मानतो म्हणून त्याच्या अधीन राहतो. मग दृष्टी बदला तर ते सुख दुःख त्यातून मिळणार नाही ह्याचा निर्णय होणार. चला शेवटचं वाक्य. येते न म्हणजे पण जेव्हा आपण खातो वगैरे ना एखादी आपल्याला टेस्ट आवडते आपल्याला एखाद्या गोष्टीचं, मग ते पण आपणच केलेलं असतं सर, कारण एखादा पदार्थ आहे असं आहे असं आवडती म्हणजे काय सांगा की. हे बरोबर आवडती म्हणजे काय झालं, मला मी त्याच्यापासून तसं मला मिळाली टेस्ट मग सुख मिळालं असं मानलं. हां, मी ठरवलंय ना ती वस्तू मला सुख देतीये. जसं कारल्याची भाजी काय सांगा, सुख देती का दुःख देती? दुःख देती म्हणजे आवडते म्हणा की सुख देती. होय म्हणते नाही आणि ती हो आपण. म्हणजे ती भाजी सुख देत नाही किंवा दुःख देत नाही. मग आमची आई काय करायची माहिती का, आम्ही खात नाही म्हटल्यावर आम्हाला सांगायची नाही ती कारल्याची. मग माहीत नसताना खाल्ल्यावर सुख का दुःख. गोड लागलं तर कळतच नाही ना कशाची भाजी आहे ती. आणि मग न ते सुख देणारं ना दुःख देणारं. म्हणजे म्हणायचं म्हणून की आपण ठरवलेले ते काय म्हणायचं, मला ते शब्द येई नाही. आपण तसं ठरवलंय की हे मला सुख देणार आणि हे मला सुख देणार नाही, असं आपण त्या गोष्टींसाठी केलेले असं ओपिनियन आहेत की जे बायफर्केशन म्हणू शकतो. बरं म्हणा, तुम्हाला समजण्यासारखं काय असेल ते शब्द की ती वस्तू मला काय देते ना, समज झालेला आहे आपला समज झालेला आहे की ह्याच्यापासून मला सुखच मिळणार. समजलं ना, ह्याच्यापासून मला दुःखच मिळणार. हा, तर समजलं ना एवढंच की कुठल्या गोष्टीमध्ये आपलं सुख दुःख असे डिवाइड करू नका, कारण कुठलीही वस्तू आपल्याला देणारी नाही आहे ते, कारण ते सुख दुःखाचं साधन नसतं, नाही नसणारच. ह्याचा निर्णय झाला ना तर निर्ग्रंथता यायला, निसंगता यायला वेळ नाही लागणार. भलेही आता परिग्रहात आहे तुम्ही तरी सुद्धा त्याच्यापासून ज्ञानातून सुटलं तर काय अवघड आहे आपल्यासाठी. काय म्हणताय, म्हणजे समज म्हणाला म्हणजे मान्यता झाली ना, म्हणजे श्रद्धा, म्हणजे सगळं हे झालं ना शेवटी सम्यक दर्शन ते झालं. बरोबर, म्हणूनच ते सम्यक्त्वाला प्राप्त होत नाहीये ना, कारण असं आपण त्या सुखाला आपल्यात न पाहता परात पाहतोय आणि त्यातूनच मानतोय. म्हणून तर सम्यक दर्शनामध्ये अवघड जाते आपल्याला. किती अवघड आहे सम्यक दर्शन, म्हणजे असं ते ग्रह करून ठेवलेत आपण. ग्रह म्हणा की आपल्याला होत नसतं, घरात होत नसतं, किंवा किती अवघड आहे ती गोष्ट. हे सगळं आपण ठरवूनच स्वतःसाठी बाधा करतोय.
वास्तविक आपण त्याला असं विचार करा, ठरवा की इतकी सहज गोष्ट आहे, बस जाणणे रूपाने परिणमन आहे, त्याचा मला फक्त निर्णय करायचा आहे, मी जाणतोय म्हणून असं काही. पण आम्ही तेच सांगितलं की सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जायचं आहे कुठं, स्वतःपर्यंत. त्यामुळं त्याचा निर्णय करायला ते महत्त्वाचं आहे. तेवढा निर्णय तुम्ही कुठल्याही स्वाध्यायाच्या शेवटी कराच, तेवढ्यासाठी वेळ द्या. स्वाध्यायाला 15 मिनटं देता तर ध्यानाला 20 मिनटं द्या, त्याच्याशिवाय त्या स्वाध्यायाचं फळ नाही आहे. म्हणून तर मग सकाळी 1 तासभर बसा, दुपारी बसा, संध्याकाळी बसा, ध्यान वाढवा. हो, स्वाध्याय वाढवून फक्त द्रव्य श्रुत आणि ते शब्द वाढवायचे नाही आहेत आपल्याला, त्यातून विषय मिळायचे आहे, त्यातून ध्यानाची उपलब्धी करायची तर ते उपयोगी. नाहीतर शब्द घेऊन पुढच्या भावात गेलो तर तिथं राहणार असं नाही. ते शब्दाला कचरा म्हणलं, म्हणून तर ओझं म्हणलं, भार म्हणलं. शब्द तुम्हाला मोक्षाला नेणारे नाही, त्यातला भाव ग्रहण करा, त्यातून आनंद मिळणार आहे. एतेन जीवस्य भोक्तृत्व गुणः अपि व्याख्यातः. गुणः अपि इस तरह से व्याख्यातः. गुणः अपि व्याख्यातः. इस तरह से जीव का भोक्तृत्व गुण का भी व्याख्यान किया गया. बरोबर. एतेन याच्याद्वारे जीवाच्या भोक्तृत्व गुणाचं देखील व्याख्यान केलं. कर्ता गुणाचं व्याख्यान चालू होतं, त्याच्यामध्ये हे भोक्ता गुणाचं सुद्धा वर्णन करून सांगितलं. म्हणजे जीव आणि कर्माचा फक्त निमित्त रूपाने संबंध आहे, बाकी कुठल्याही रीतीने त्यांचा संबंध नाही. मग त्याच्यासाठी दृष्टांत दिला वर्णिजींनी की जसं भिंतीला आपण रंग मारला, त्यांनी निळा रंग मारला, मी पांढरा रंग मारला, मग भिंत पांढरी झाली. का झाली? समयसारमध्ये पण घेतला ना त्यांनी. सेडिया म्हणजे कलर, काय तर ते भिंतीला कलर मारला तर ती भिंत पांढरी झाली. का झाली? तर रंगाने भिंतीला पांढरं नाही केलं. रंग तर रंगामध्येच आहे, फक्त त्या रंगाची अशी अवस्था बदलली आहे की ते पसरलंय. भिंत तर तशीच आहे, तू वरनं खरडून काढ की आतमध्ये भिंत तशीच आहे. म्हणजे भिंतीला आपण रंगीत करत नाही आहे, फक्त त्याच्यावर ते रंग मारला म्हणलं गेलं, पण भिंत उपचाराने म्हणली गेली पांढरी आहे. म्हणून तसं त्यांनी काय सांगितलं की त्या भिंतीला कोणी पांढरं बनवलं? रंगाने बनवले नाही. रंगाने तर रंगालाच फक्त पसरवलंय, भिंतीचा तो रंग नाही. रंग रंगाचा आहे, भिंत भिंतीची आहे. तसं त्यांनी एक अर्धा गाथा घेतल्यात समयसारमध्ये आणि त्यांनी त्याचाच खुलासा करून सांगितलं की तुम्ही त्या भिंतीचा रंग भिंतीमध्ये घुसत नाही किंवा भिंत त्या रंगरूप होत नाही, फक्त तुम्ही तिथे लावला म्हणून म्हणलं जाईल की ती भिंत रंगीत आहे. त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूची कोणतीही परिणती त्या वस्तूच्या प्रदेशाबाहेर त्रिकालातही येत नाही. काय कळलं? सिद्धांत. कुठल्याही वस्तूचं परिणमन झालं तर त्या वस्तूची ती पर्याय त्या द्रव्याच्या बाहेर पडत नसती. तुम्ही क्रोध केल्यावर तुम्हाला काय वाटतं? हो, क्रोध असा बाहेर व्यक्त झाला. दुसऱ्याला आपण म्हणतो ना, मारलं तर आपण म्हणतो क्रोध आलाय. ॲक्च्युली क्रोधाचं परिणमन कुठं झालंय? जीवाचं जीवामध्येच झालंय. त्याच्या निमित्तात ते शरीराचे प्रदेश हल्ले, तुम्ही मारलं वगैरे दिसणार, पण क्रोध बाहेर आला असं होत नाही. काय आलं हो बाहेर? मग हात का उचलला? क्रोध बाहेर पडत नाही, कारण ती ज्या द्रव्याची पर्याय ती त्या द्रव्यातच असते, ती बाहेर पडत नाही. योग्यता अशी की बरोबर आहे की लेशा म्हणा, म्हणजे तेच की कुठलंही परिणमन असू दे जीवाचं, तर ते त्या त्या द्रव्यातच परिणमन होतं. मी क्रोध केला म्हणलं तसंच समजा मी सुखी झालो, सुख ही पर्याय माझ्यामध्ये आहे. क्रोध तुम्हाला दिसतंय बाहेर व्यक्त म्हणून तुम्ही म्हणताय की क्रोधी झालाय, क्रोध बाहेर आलाय वगैरे असं, पण त्या द्रव्याचं परिणमन होते तर ते त्या द्रव्यातच राहतंय, बाहेर येत नाही ती पर्याय. तसंच मला जे काही सम्यक दर्शन प्राप्त झालं ती पर्याय कुठे आहे? हो, द्रव्यातच आहे. काढून दाखवा बाहेर. बाहेर येणार नाहीये. काही परिणमन सूक्ष्म असतात तर काही परिणमन स्थूल दिसतात तुम्हाला. म्हणून काय, प्रत्येक गुणाचं परिणमन प्रति समयाला चालू आहे, पण कुठं दिसतंय आपल्याला? म्हणून म्हणलं जातं की असं दिसलं नाही म्हणून परिणमन नाही असं नाही. सिद्धांचं पण काय परिणमन दिसतंय? हो,
सिद्ध तर नुसतं सिद्ध सिद्ध रूपाने राहिलं तिथं. आणि आपण म्हणतोय की प्रतिसमयाला त्यांच्या अनंत गुणांचं परिणमन चालू आहे. म्हणून सूक्ष्म परिणमन आहे ते आणि स्वभाव रूपाने आहे. त्यामुळे तिथं ते जसा स्वभाव आहे तसंच त्यांची अभिव्यक्ती चालू आहे. म्हणून ती पर्याय त्यांच्यामध्येच आहे, बाहेर येत नाही. फक्त उदयाला येऊन निघून गेली म्हणता तुम्ही, पण तरी सुद्धा ती त्या द्रव्यातच आहे. म्हणून परवा काय सांगितलं होतं, समुद्राच्या लाटेचं उदाहरण द्यायचं ना याच्यात. हा बरोबर. आळंदकरजी समुद्राची लाट म्हणजे उत्पन्न होती पण परत तिथंच बरोबर, समुद्राची लाट उत्पन्न होती आणि विलीन झाली म्हणतो. कुठं जाते व समुद्राची लाट? हा, म्हणजेच त्या द्रव्याचं पर्याय उत्पन्न झाली पण द्रव्याला सोडून बाहेर येत नाही, द्रव्याला सोडून बाहेर जात नाही. त्या द्रव्यातच उत्पन्न झाली म्हणतो, द्रव्यातच विलीन होती. मग तसंच परवा काय उदाहरण सांगितलं होतं, पार्श्वनाथ जीव, पार्श्वनाथ भगवंतांचा जीव पूर्वभवात कुठं होता? पूर्वी काय होतं, पार्श्वनाथ भगवंत महावीरांचं सगळ्यांना माहित आहे, म्हणून मी आपल्या पार्श्वनाथ भगवंतांना घेतलं तर पार्शलिटी करता होय. सांगा बघू. मरुभूती आणि अग्निभूती कोण? मग काय झालं, आता रोज एक एक तीर्थंकर काढायला पाहिजे म्हणजे कळते आपल्याला काय स्टोरी. भाभीवरती त्यांची वाईट नजर होती म्हणून त्यांच्या भावाची, असं म्हणजे समजवायला गेले असं काहीतरी. ते कमठ आणि मरुभूती ना, त्या भावामध्ये नाव होतं ना त्याचं, कमठ आणि मरुभूती भाऊ होते वाटतं. कमठ शेवटी एकदम. हा, मग तेच कमठाचा जीव त्यावेळेस तिथं तो भाऊ आणि तशी स्टोरी झाली इथं शेवटच्या भावामध्ये. काय झालं होतं, पार्श्वनाथांच्या पत्नीवर कमठानी वाईट दृष्टी टाकली आणि पार्श्वनाथ गेले असताना त्यांनी तिला प्राप्त करायचा प्रयत्न केला. म्हटल्यावर तिने विरोध केला आणि गावामध्ये सगळ्यांना कळालं आणि गावातल्यांनी त्याला हाकलून दिलं कमठाला गावाबाहेर. मग त्याला राग आला की आपला अपमान केलाय म्हणून. आणि मग पार्श्वनाथ आल्यावर परत त्यांना कळालं हे सगळं, तर त्यांना मोठ्या भावाबद्दल लय प्रेम, आणि ते गेले आणि समजवायला की जाऊ देत, मला तुझ्याबद्दल काय द्वेष नाहीये, चल घरी. पण तो असं क्रूर भावने तपश्चर्या करत होता, हातामध्ये मोठा दगड घेऊन. आणि मग ते दगड त्यांनी पायाशी आलेल्या त्या पार्श्वनाथांच्या डोक्यावर टाकला. कुठल्या भावात? त्या भावात नाही, आधीच्याच भावात कुठल्या तरी भावात. म्हणजे मी तुम्ही आता म्हणताय ना तसं, तो पूर्वभाव. आणि मग त्याच्यानंतर अनेक भावानंतर तो पार्श्वनाथांचा जीव झाला. म्हणजे मला म्हणायचंय की ती पर्याय कुठे गेली हो, जो पूर्वभावामध्ये त्यांचा असा घात झाला, ती पर्याय कुठे गेली, उत्पन्न झाली आणि त्याच भावामध्ये त्याच द्रव्यामध्ये आहे, आता सुद्धा आहे. जरी ते सिद्ध अवस्थेमध्ये तिथं बसले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये त्या सगळ्या पूर्व पर्याय आहेत. कारण अनंत पर्यायांचा पिंड म्हणजे जीव आहे, पर्याय कुठं निघून जात नाहीत. कुठलेही द्रव्य असू, आता हे टेबल आहे, ह्या टेबलाची आता वर्तमानात ही अवस्था दिसतीये, पण हीच अवस्था नष्ट होऊन राख झालं, काय त्याचं परत झाड झालं, परत पानं फुलं झाली, वेगवेगळ्या रूपाने हेच परमाणू परिवर्तित झाले, पण त्याच्या त्या द्रव्यामध्ये त्यातल्या सगळ्या पर्याय खचित आहेतच, द्रव्यामध्ये आहेत, व्यक्त नाहीयेत, अव्यक्त आहेत. पर्यायांचं पण पिंड आहे की, पर्याय कुठून आल्या? मग ज्यात आहे त्यातनच निघणार का नसलेली निघणार?